विरोधी पक्षनेतेपदावरून भास्कर जाधवांनी सरकारला दुपारपर्यंतचा अल्टिमेटम दिलाय। दुपारपर्यंत संयम ठेवू असं भास्कर जाधव म्हणालेत। अध्यक्षांशी विरोधी पक्षनेतेपदाबाबत बोलेन, मात्र सरकारलाच विरोधी पक्षनेतेपद द्यायचं नाही असा आरोप देखील त्यांनी केलेला आहे। आपल्यासोबत भास्कर जाधव आहेत। काल तुम्ही सभागृहात शेवटी सांगितलं की माझं नाव मागे घ्या पण विरोधी पक्षनेतेपद द्या। ही गोष्ट खरी आहे। काल मी सभागृहामध्ये ज्या वेळेला आपल्या राज्यघटनेला 75 वर्ष पूर्ण झाली आणि त्या 75 वर्षाच्या निमित्तानं राज्यघटनेच्या सन्मानार्थ जी चर्चेला सुरुवात झालेली आहे, त्या राज्यघटनेमध्ये विरोधी पक्ष आणि विरोधी पक्ष नेत्याचं महत्त्व सांगितलेलं आहे। म्हणजे त्या राज्यघटनेमध्ये मुख्यमंत्री, त्याच्यानंतर विरोधी पक्षनेता आणि नंतर मंत्रिमंडळ, म्हणजे उपमुख्यमंत्री सुद्धा त्या राज्यघटनेला अभिप्रेत नाही। आणि म्हणून 5 वर्षाकरता तुम्हाला जनतेने सत्ता दिलेली आहे। त्या 5 वर्षाच्या मध्यंतरीच्या कालखंडामध्ये सत्ताधारी पक्षाच्या डोळ्यामध्ये डोळे घालून बोलणारा विरोधी पक्षनेता असला पाहिजे, असं घटनेमध्ये वर्डिंग आहे, शब्द आहेत। 20 दिवस झाले पत्र देऊन विरोधी पक्षनेता जर मी आक्रमक आहे किंवा मी अभ्यासपूर्ण बोलतो, मी कायद्यानं बोलतो, मी नियमानं बोलतो म्हणून तुम्हाला जर मी अडचणीचा वाटत असेल तर माझ्याकरता नव्हे तर घटनेचा सन्मान म्हणून तुम्ही माझ्या व्यतिरिक्त दुसरा कोणीतरी व्यक्तीने मागणी करा, मी माझं पत्र मागे घेतो, पण घटनेचा सन्मान राखा म्हणून मी काल तसं विधान केलं। पण 20 दिवस लागतात। 5 मार्चला मला वाटतं पत्र दिलं, आता 20 दिवस होतात, निर्णय नाही। विधानसभा उपाध्यक्ष पदाचा निर्णय झाला, अध्यक्षांच्या मनात नाहीये। असं आहे की अध्यक्ष हे नाममात्र आहेत। मी आज स्पष्टपणे तुम्हाला सांगून टाकतो, मी आज दुपारनंतर या विषयामध्ये विस्तारानं बोलेन। दुपारपर्यंत संयम ठेवणं हे माझं काम आहे। दुपारपर्यंत तुम्ही संयम ठेवणार, तुम्हाला वाटतं की संयम ठेवेन दुपारपर्यंत आणि तो शेवटपर्यंत ठेवेन। परंतु शेवटी याच्यामध्ये अध्यक्षांनी जरी निर्णय घ्यायचा असला, ही थोडीशी एक तरतूद आहे, ही थोडीशी कामकाजामधली सोय आहे, परंतु हा निर्णय सरकारनेच घ्यायचा असतो आणि सरकारच्या मनात नाहीये। दोघांनी मिळून एकत्रितपणे तो निर्णय घ्यायला हवा ना। पुन्हा एकदा पत्र देणार आहात किंवा कारण द्या की नेमकं का विरोधी पक्षनेतेपद दिलं नाही किंवा देत नाही आहात, असं काही पत्र तुम्ही देणार आहात? हे सगळं दुपारच्या नंतर, आता नव्हे। मला शेवटचा प्रश्न, काय कारण वाटतं तुम्हाला की का दिलं जात नाहीये? मी सांगितलं ना, मी नियमानं भांडतो, मी कायद्यावर बोट ठेवतो, मी कधीही चुकीचं काही मला झालेलं सहन होत नाही। संसदीय कामकाज हे नियमानं चालावं, प्रथे परंपरेनं चालावं ह्याच्यावर मी आग्रही असतो। पण हे होत असताना मी कधीही कोणावर वैयक्तिक टीका टिप्पणी करत नाही। मग वास्तविक माझ्यासारखा नियमानं सभागृह चालावं, नियमानं कामकाज व्हावं अशा प्रकारचा आग्रही असलेला सदस्य जर का विरोधी पक्षनेता झाला तर सरकारनं त्याचा अधिक सन्मानच करायला हवा होता, परंतु त्यांना माझी काय भीती वाटते हे मला माहीत नाही। त्यामुळे होते भास्कर जाधव त्यांनी सांगितले की मी दुपारपर्यंत संयम पाळेल आणि त्यानंतर जी भूमिका घ्यायची आहे विरोधी पक्षनेतेपदासंदर्भात ती पक्षाकडून घेतली जाईल। आणि खरं तर त्यांचं असंही म्हणणं आहे की विधानसभा अध्यक्ष ह्या निर्णयासाठी नाममात्र आहेत, मात्र सरकारने विरोधी पक्षनेतेपद द्यावं असंही भास्कर जाधव यांनी या मुलाखतीतून सांगितलंय। कॅमेरामॅन धर्मेंद्र पांडे समी वेदांत नाईक, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।